बच्चा क्या करता है जी तुम्हारा? तुम्हारे इस्तार के बारे में पूछ रहा हूं मैं। आणि मग ती आई काय सांगते? क्या इस्तार कुछ तो कर को खा रहा है देखो। छोटी सी मोबाइल की दुकान डाला है। क्या 200-300 रुपए कमाता है। मैं अकेला कितना खाता हूँ, मैं इतना ही ला सकता हूँ। ऐसी उसकी ज़िंदगी है देखो। असे संवाद तुम्ही नक्कीच ऐकले असतील। थोड्याशा इलिटरेट एरियातला हा एक संवाद मुद्दाम तुमच्यासमोर मी सांगतोय। पण इस्तार आलम हा एक व्यक्ती बिहारमधील कटिहार विभागात छोटंसं मोबाईलचं दुकान चालवायचा। मोबाईल रिपेरी किंवा जुने मोबाईल विकत घेणे आणि मग जुन्या मोबाईल याच्यासाठी त्यांनी तुम्ही आम्ही जे बघतो रोज सकाळी ज्या कॉलनीजमध्ये वॉचमनची व्यवस्था नाही आहे अशा सगळ्या कॉलनीजमध्ये रोज सकाळी कमीत कमी 4 ते 5 भंगारवाले येतात। काय आहे का रद्दी पेपर भंगार असं ओरडत ते येतात आणि एक ढकल गाडी त्यांच्याकडे असते। ज्या कॉलनीजला वॉचमन नाही आहे त्या त्या कॉलनीतल्या रहिवाशांना मी तर सावध राहायला सांगतोय, कारण हे फक्त भंगारवाले नसू शकतात। हे कदाचित कुठल्या तरी एखाद्या टोळीचे रेकी करणारी माणसं पण असू शकतात किंवा त्यांची नेमलेली माणसं नसतील तरी ते इन्फॉर्मर बनू शकतात अशा काही मोठ्या टोळ्यांचे। हा झाला चोरीच्या बाबतीतला भाग। चलो देखते हैं हमारा इस्तार आलम क्या करता था। कटिहार जिल्ह्यामध्ये रौतेरा इथं या इस्तार आलमला जेव्हा अटक केली तेव्हा त्याचा व्यवसाय एक छोटंसं मोबाईलचं दुकान आहे इथपासून सांगण्यास त्यांनी सुरुवात नक्की केली। परंतु त्याच्या पुढे जाऊन जेव्हा चौकशी पुढे गेली तेव्हा कशा गोष्टी उघडकीस येत गेल्या। झारखंडकडे जाणारा एक ट्रक जेव्हा पकडला तेव्हा तपासणीमध्ये त्या ट्रकमध्ये जवळपास 11,000 ते 12,000 जुने मोबाईलचे हँडसेट मिळाले। आता आपण बघतो प्रत्येक घरी एकेका व्यक्तीमागं 2-2 हँडसेट नक्की आहेत। जो आपण अप्पर मिडल क्लास म्हणतो त्याच्या बाबतीत मी बोलतो। जे थोडासा बिघाड झाला आणि दुरुस्तीला समजा 5-10 हजार खर्च आहे आणि 50,000चा हँडसेट आहे, अशा वेळेस ते दुरुस्त करण्यापेक्षा दुसरा हँडसेट घेणं पसंत करतात। नॅचरली अशा कित्येक घरामध्ये बंद पडलेले मोबाईल, भरपूर हँडसेट उपलब्ध आहेत। मग ह्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग करून घेता येईल का असा स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करत इस्तार आलमनी एक टीम नेमली, भंगार कबाड गोळा करणाऱ्यांची टीम। आणि त्यांना दुपारच्या वेळेस जेव्हा बायकाच फक्त घरात असू शकतील अशा वेळेस गल्लीबोळात फिरून जुने घरातले मोबाईल तुम्ही द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला स्टीलची भांडी देतो, अशा पद्धतीने छोटासा व्यापार सुरू केला पडद्याच्या आड। अर्थात आता घरापर्यंत समजा एखादा काही मोठा स्टीलचा डबा मिळतो आणि त्याच्या बदल्यात घरात कचऱ्यात पडलेला आपण मोबाईल हँडसेट दिला जो महिनोन-महिने बंद पडला तर फारसं काय बिघडणार आहे। जास्त बुद्धिमत्तेला ताण न देणाऱ्या बायका त्या घरात असणार अशा एरियामधून त्यांनी असे हँडसेट गोळा करायला सुरुवात केली। आणि मग हे नेटवर्क, हे मोबाईल करायचे काय, या मोबाईलचं नक्की काय करत होते हा प्रश्न सुशिक्षित लोकांना पण पडणार आहे। त्यामुळं थोडंफार कमी शिक्षण असणाऱ्या माणसांनी असे मोबाईलचे हँडसेट दिले तर त्यात वावगं काही नाही आहे।
सुशिक्षित माणूससुद्धा देऊ शकतो. अनेक सुशिक्षितांनी पण दिलेत. यानंतर हा आपला इस्तार आलम त्या हँडसेटला तोडून त्याच्यातले मदरबोर्ड काढायचा. मदरबोर्ड हा प्रत्येक मोबाईलच्या हँडसेटचा आत्मा असतो असं म्हटलं तरी चालेल. कारण त्या मदरबोर्डमध्ये तुम्ही त्या मोबाईल हँडसेटमध्ये जो काही डेटा सेव्ह करत गेला आहे तो सगळा डेटा त्या मदरबोर्डमधून पुन्हा रिकवर करता येतो. दिस इज द टेक्निकल नॉलेज अँड टेक्निकल आस्पेक्ट बिहाइंड धिस क्राईम. मग हे माहीत असल्यामुळं त्यांनी सायबर क्राईम करणाऱ्या बांगलादेश, कंबोडिया अशा ठिकाणी ज्या गँग्स आहेत जे फ्रॉड्युलंटली लोकांना ठगी करत अकाउंटमधले पैसे काढणारं हे मोठं जाळं आहे. म्हणजे सायबर क्रिमिनल्सना हे मदरबोर्ड तो विकायचा. आणि दिसायला छोटं दुकान दिसलं तरी त्याची जेव्हा बँक अकाउंट्स तपासली गेली तेव्हा त्याच्या अकाउंटमध्ये 45 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं आणि एका इंटरनॅशनल गँगचा पर्दाफाश झाला. STF, बिहार आणि उत्तर प्रदेश पोलीस यांची संयुक्त कारवाई आहे ही. आता प्रश्न असा पडतोय की ह्या इस्तार आलमनी जे टेक्निक वापरलं आहे असं अजून कुठल्या राज्यात सुरू आहे का? अर्थात ही केस उघडकीस आल्यानंतर सगळीकडे सर्क्युलेट होते आणि अशा इस्तार आलमसारख्या अनेक क्रिमिनल्सच्या मुसक्या आवळल्या जातात, यात काही वाद नाही. पण ही कल्पनासुद्धा सामान्य माणसाला येणार नाही की बंद पडलेला हँडसेट मी घरात फेकून दिला आहे आणि मग आपल्या पत्नीने तो भंगारात दिला, असं फारसं काय बिघडलं. याच ह्याच्यामध्ये तो आपलं नेहमीचं जीवन जगत असतो. अकाउंट तो बदलत नाही, कुठलीही अकाउंट तो बंद करत नाही, कोणतेही पासवर्ड बदलत नाही आणि परिणामतः त्या गँगच्या तावडीत सापडल्यानंतर बरीचशी अकाउंट खाली होत गेली. जगभर हा स्कॅम नक्की सुरू असतो. हे सायबर क्रिमिनल्स नवीन नवीन फंडेज काढत असतात. रिसेंटली पुण्यामध्ये जवळपास 3 कोटी रुपयाला एका सिनियर सिटीजनला पण फसवलं आहे. वारंवार पोलीस डिपार्टमेंट बरेच व्हिडिओ व्हायरल करते की कोणत्या चुका तुम्ही करताय त्या करू नका. पण सायबर क्रिमिनल्स हे सगळ्यात वरती ठरत आहेत. इस्तार आलमसारखी माणसं त्यांना मदत करत आहेत आणि आपल्या भारतातला हा लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास जो जाळ्यात सापडेल तो त्यांचा विक्टीम होतो आहे आणि त्याचा अकाउंट खाली होत इस्तार आलमसारख्या अकाउंटला 45 लाख रुपये जर सापडत असतील तर या क्राईमची व्याप्ती किती मोठी आहे आणि मदरबोर्ड विकल्यावर त्याला कसे पैसे मिळत होते. बांगलादेश, पाकिस्तान, त्यानंतर कंबोडिया, त्यानंतर भारतातल्या काही भागांमधून सायबर क्राईमच्या ज्या गँग ऑपरेट होत आहेत तिथपर्यंत याचं जाळं निघालं. म्हणजे किती लोकांचे मदरबोर्ड ट्रकमध्ये जर 12,000पर्यंत मोबाईलचे हँडसेट सापडत असतील तर तुम्ही या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळं मोबाईल बंद पडला, घरात पडीक राहिला, अशी किती जागा व्यापली जाते हो तुमच्या घरातली. म्हणून आपल्या मोबाईलच्या हँडसेटमधला मदरबोर्ड हा त्या मदरबोर्ड म्हणजे मोबाईलचा आत्मा आहे. मोबाईल हँडसेट बंद पडला, कोपऱ्यात पडला तरी पण त्याच्या मदरबोर्डचं महत्त्व लक्षात ठेवणं आणि तो हँडसेट अशा कुठल्या लोकांच्या हाती जाऊ नये याच्यासाठी जपणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. म्हणजेच तुम्हाला आता तो तुमचा बंद पडलेला हँडसेट स्वतः चक्काचूर झाला पाहिजे तो, याच्याकडं तुम्ही लक्ष द्या. उगीच घरात अडचण होते, भंगारच आहे म्हणून फेकून दिला, भंगारवाल्याला फुकट दिला, तुम्ही मोठं संकट स्वतःवरती ओढवून घेऊ शकता हे सांगण्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ. जगामध्ये कशा पद्धतीने लोकांची फसवणूक चालू आहे त्या फसवणुकीच्या बाबतीत थोडीशी जागरूकता व्हावी. तुमच्या घरात असलेले हँडसेट असे कोणालाही देऊ नका. ओळखीच्या मोबाईलच्या दुकानदारावर सुद्धा फेवर करण्यासाठी, त्याच्यामध्ये असलेले प्रेम दाखवण्यासाठी त्यालासुद्धा देऊ नका. कोणाचाही काहीही भरोसा नाही.
ही दुनिया फक्त पैसा कमवण्यासाठी जगते का काय, पैशाच्या मागं धावण्यासाठी आयुष्य जगत आहेत की काय, असाही प्रश्न निर्माण होतो. अशा प्रसंगातून आपणच आपल्याला स्वतःला कसं सावधानतेने जगता येईल हेच शिकायचं आहे.